कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता सध्या श्रावण मास चालू आहे, त्यामुळे मी दोडक्याची बिना कांदा लसूणची रेसिपी दाखवत आहे। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। दोन मोठे मोठे दोडके आपण त्याचे सगळ्या शिरा काढून व्यवस्थित कापून घेतले व त्याला मधोमध अशी चीर देऊन घेतलेली आहे। आता ते स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये मसाला भरायचा। मसाल्यामध्ये 2 टेबलस्पून किसलेलं खोबरं, 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट, 2 टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून धण्याची पावडर, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 इंच आलं, हे सर्व आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं। आता आपण सर्व मसाला दोडक्यामध्ये भरूया। एका डिशमध्ये थोडंसं मीठ घेऊन मसाल्याला मीठ लावायचं, म्हणजे आतून दोडका आळणी लागत नाही। आता ह्याप्रमाणे आपण सर्व दोडके भरून घेऊ। आता आपण यामध्ये सर्व भरलेले दोडके टाकूया व तेलामध्ये छान परतून घेऊया। दोडका छान फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात उरलेल्या मसाल्याचे पाणी टाकूया। आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे असेल त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी टाकायचे। आता दोडक्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून गोडा मसाला टाकूया व मंद आचेवरती 10 मिनिटं शिजू देऊ। त्यानंतर वरतून 1 मीडियम साईजचा टोमॅटो कापून टाकायचा। चला तर आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे। टेस्ट करून पाहूया आता कशी झाली। आपली दोडक्याची भाजी बिना लसूण कांद्याची एकदम छान झालेली आहे। टेस्ट करून पाहिली आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।